ग्रुपची हिअरिंग करून असे म्हणजे ते पण सुद्धा म्हणजे आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र मत मांडत असलेले तौसिफ शेख नंदुरबार आगार यांनी आपला परिचय करून द्यावा. गुगल बॉय हा यार संघर्ष ग्रुप गुगल बॉय उत्कृष्ट असं लिखाण करतात आहे व्हॉट्सअपला. नमस्कार आणि सर्वांना सर्वात प्रथम जय संघर्ष. सर्वांनी जोरात एकदा फक्त एक घोषणा द्यायची, ती फक्त जय संघर्ष, फक्त एवढी, दुसरं काहीच नाही. इतर घोषणा नाही करायच्या आपल्याला, फक्त आता आहे ना जय संघर्ष एवढं बोला. कारण आहे ना जय संघर्ष हा नाव ऐकता किंवा बोलताना उच्चारताना ना एक प्रकारची ऊर्जा अंगात येते आणि एक प्रकारचं धाडस, एक प्रकारची प्रेरणा मिळते काहीतरी करण्याची आणि नवनिर्माणची चेतना आपल्या अंगामध्ये ना निर्माण होते. त्यासाठी फक्त आहे ना एकदा जय संघर्ष बोला, बस जय संघर्ष. छान. तर सर्वांना गुड मॉर्निंग. बिकॉज आता आपली नवीन सकाळ आजपासून सुरुवात झाली. म्हणजे असं नाही की आपण रोज उठतो, रोज आपली जी सकाळ आहे ती होत राहते, परंतु आज गुड मॉर्निंग मी याच्यासाठी आपल्याला बोललो कारण की आज नवीन सूर्य आपल्यासाठी उगवणार आहे आणि नवीन सकाळ आपल्यासाठी झालेली आहे आणि ती नवीन सकाळ म्हणजेच विलिनीकरणाची. हे नवीन सकाळ, हे नवीन सूर्य आज आपला उगवलाय, तो फक्त विलिनीकरण यासाठी. आणि आज आपली ही पहिली पायरी आहे. याच्या अगोदर आपण भरपूर कामे केलेली आहेत, सरकारला जाग आणण्यासाठी भरपूर कामे पण केली, आपण भरपूर निवेदने पाठवली, वैयक्तिक पाठवली, परत पत्रव्यवहार केला, उपोषण केले, सर्व काही केले, परंतु आजपर्यंत आपल्याकडे कोणी येणं लक्ष देण्यात आलेलं नाही आपल्याकडे. आणि एवढ्या मोठ्या मेजॉरिटीने, एवढ्या मोठ्या संख्येने आजपर्यंत आपण सरकारला जेव्हा दाखवून देऊ की आम्ही पण आहे ना विलिनीकरणासाठी झटत आहोत आणि विलिनीकरण का आवश्यक आहे, विलिनीकरण फक्त आमच्यासाठी पाहिजे का, कारण याच्यामध्ये 3 घटक आहेत विलिनीकरणासाठी. एक तर कर्मचारी, सरकार आणि प्रवासी बांधव, या तिघांना विलिनीकरणाची आवश्यकता काय आहे ते पटवून देण्यासाठी आपण हा लढा उभारलेला आहे. आणि या संघर्षाच्या माध्यमातून ना नेता, ना संघटना, ना पुढारी, कोणी नाही, आपण सर्वजण पुढारी, आपण सर्वजण नेते आणि आपण सर्वजण संघर्ष करण्यासाठी समर्थ आहोत. आणि हे संघर्ष आपला एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होईल आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्यावरच आपण आपला हा संघर्ष मिटेल. तोपर्यंत आपण सर्वांनी संघर्ष करायचा आहे, ना नेता ना पुढारी, फक्त संघर्षाची